संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जगद्गुरुम्। नमस्कार. आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या व्हर्च्युअल वर्गात मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. गेल्या बुधवारी आपण आत्मबोध या विषयावर चर्चा केली होती आणि त्याच्या संदर्भात एक दोन प्रश्न आलेले आहेत. आधी मी असा विचार केला होता की ते आपण आज त्याच्यावर चर्चा करूया, पण ते थोडंसं प्रसंगानुरूप होणार नाही, म्हणून ते जे दोन प्रश्न आहेत ते आपण येत्या बुधवारी आत्मबोधाच्या वर्गातच घेणार आहोत. आज आपण भगवद्गीतेचा आपला 40वा श्लोक त्याची सुरुवात आपण केली होती, त्याच्या संदर्भात चर्चा प्रारंभ करणार आहोत. याच्या आधी म्हणजे 39व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात? एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे तिमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. 38व्या श्लोकामध्ये सूतवाचक करतात समबुद्धी समत्वाच्या संदर्भात, पण 39व्या श्लोकाच्या माध्यमातून भगवान जणू काही त्याची एक पायाभरणी करतात, औपचारिक. आणि काय म्हणतात ते की तुला मी आतापर्यंत ज्ञानयोगाच्या माध्यमातून, इथे सांख्ययोग शब्द वापरलाय, तुला बुद्धीची समता ही मी सांगितली. आता मी तुला कर्माच्या माध्यमातून ती कशी प्राप्त करायची हे मी तुला सांगणार आहे. म्हणजे कर्म शब्द न वापरता त्यांनी बुद्धियोग हा शब्द वापरलाय की बुद्धीची समर्थ कसं गाठायचं. अत्यंत महत्वाचं आहे. का? कारण की पहा, आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्याही योगाचं आचरण करू, म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, पण बुद्धीचं समत्व फार आवश्यक आहे. ते समत्व जर आपल्या जीवनात नाही तर आपण योग्य ती प्रगती करू शकणार नाही. मार्ग कोणताही असू देत, चारही योगांपैकी, पण बुद्धीचं समत्व हे फार आवश्यक आहे. आणि विशेषकर भगवद्गीता बुद्धीच्या समत्वावरती फार जोर देत असते. आणि आपण बघणार आहोत की पुढचे अनेक अध्याय सुद्धा ते कर्मयोगाशीच निगडीत आहे. आणि ते त्याचं कारण असं, कारण की आपण कर्म न केल्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. याचा संदर्भ सुद्धा 3ऱ्या आणि 4व्या अध्यायामध्ये येणार आहे, म्हणून त्याच्या मी आता खोलात शिरत नाही. फक्त एवढं सांगू इच्छितो की 39वा श्लोक याची चर्चा आपण केली होती, त्याच्यामध्ये भगवान स्पष्टपणे सांगतात की मी तुला आतापर्यंत सांख्ययोग सांगितलं आणि आता मी तुला बुद्धियोग किंवा समत्व योग किंवा कर्मयोग सांगणार आहे. आणि ते म्हणजे कर्म करून कसं एक साधक आपल्या जीवनामध्ये समत्व योग प्राप्त करू शकतो, जेणेकरून की आपल्याकडे ज्ञाननिष्ठा म्हणजे काय? आत्मज्ञानाकरता एक पात्रता पाहिजे असते. आपल्याला जर विद्यापीठात अध्ययन करायचं आहे तर विद्यापीठवाले काय म्हणतात आपल्याला
की अरे आधी त्या मुलाला म्हणतात की आधी तू 12th पास कर, म्हणजे तुझी पात्रता येऊ दे, नंतर तू विद्यापीठात शिकायला ये. तसंच समत्व बुद्धी ही पात्रता आहे ज्ञाननिष्ठेकरता. आणि म्हणून म्हणतात इथे भगवान की बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधन प्रहास्यसि, की तू एकदा जर समत्व हे गाठलं बुद्धीचं, समत्व म्हणजे की आपल्या जीवनामध्ये यश अपयश, जय पराजय हे सर्व आपल्याला लाभत असतं, सुख दुःख, पण प्रत्येक स्थितीमध्ये मनाचा तोल जाऊ न देता पुढे कसं जायचं त्याला म्हणतात समत्व योग. तर मी तुला सांगणार आहे असं 39व्या श्लोकामध्ये सांगतात. आणि त्याच्यानंतर 40वा श्लोक त्याची आपण फक्त वाचलं होतं, पण त्याच्या आधी मी तुम्हाला कर्माचे प्रकार सांगितले होते, आपल्याला स्मरणात असेल नक्कीच, पण त्याची पण आधी उजळणी करून घेऊ एकदा, नंतर मग श्लोकाकडे पण वळूया, कारण की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला या श्लोकाच्या विवेचनामध्ये याचं फार म्हणजे आवश्यकता आपल्याला भासणार आहे. तर आपण बघितलं होतं भगवद्गीतेनं की काम्य कर्म कशाला म्हणतात, की जे कर्म आपण काहीतरी मनात वासना ठेवून, काहीतरी इच्छा ठेवून, काहीतरी अपेक्षा ठेवून करत असतो त्यांना म्हणतो आपण काम्य कर्म. आपल्या जीवनातले आपण सर्वजण साधारण साधक आहोत. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म आपण जे करत असतो एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की एकदम साधारण पासून साधारण कार्य, आपलं घर स्वच्छ करणे, त्याच्यामध्ये पण कुठेतरी आपले छोट्या मोठ्या वासना असतातच, आणि त्या किती छोट्या असल्या तरी त्या बंधनाचं कारण असतं, पण ते काम्य कर्म. आणि हे चर्चा करत असताना आपण थोडंसं कर्मकांड त्याची पण चर्चा करणार आहोत. हे थोडंसं बंधूंनो टेक्निकल आहे, मी मान्य करतो, थोडंसं वृक्ष असं वाटत असेल, पण हे पुढच्या श्लोकाकरता आणि कर्मयोग योग्य पद्धतीने समजून घेण्याकरता आणि आपण धर्म कशाला समजतो, काय धर्म योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे हे पण समजण्याकरता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. थोडं आज थोडं डोकं दुखवणार आहे, पण जरा सहन करा, पण तुम्हाला नक्कीच आपण जसं जसं पुढे जाऊ त्याचं महत्त्व पटेल. कर्मकांड म्हणजे काय, मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की पहा काम्य कर्मामध्ये की अनेक लोक काहीतरी देवापासून मागण्याकरता काहीतरी 16 सोमवार करणे, मिठाच्या चतुर्थ्या करणे, संतोषी माताचं व्रत करणे, हे सगळं आपण करत असतो. हे पण काही वाईट नाही बरं याच्यामध्ये, मी याच्या विरोधात बिलकुल नाहीये, किंवा भगवान सुद्धा याच्या विरोधामध्ये नाहीये, पण या सगळ्या गोष्टी कोणाकरता आहेत की ज्यांना काहीतरी पुण्य कमवायचं आहे आणि देवाकडे काहीतरी मागून घ्यायचं आहे. आपण साधक आहोत, महत्व आपण समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण देवाकडनं काहीतरी मागितलं तर आपल्याला ते मिळेल लौकिक, पण त्याच्याबरोबर मग पाप आणि पुण्य ते बंधन आलं, ते आपण चुकवू शकत नाही. तर जे कर्मकांड किंवा जे काही कार्य आपण करत असतो आपल्या जीवनामध्ये त्यांना म्हणतात काम्य कर्म. पुढे याचं विवेचन मी अजून करणार आहे, जसं श्लोक येईल. निषिद्ध कर्म म्हणजे काही काही कर्म असे असतात जे कधी पण कोणी पण माणसाने, साधकाने तर करूच नाहीये, आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपले जे सगळे साधक आहेत ते तर सगळे उत्कृष्ट एका ज्याला म्हणतो की एक चांगल्या बॅकग्राऊंडमधून, खूप चांगले ज्यांचं सांस्कृतिक एक आधार आहे, पारिवारिक आधार आहे, अशा परिवारातून आलेले आहेत, तर त्यांच्याकडे निषिद्ध कर्म कधीही घडणार नाही. निषिद्ध कर्म म्हणजे काय, गोहत्या करणे, स्त्री हत्या करणे, भ्रूण हत्या करणे वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. तर हे आपण चर्चाच केली नाही पाहिजे आता, पण निषिद्ध कर्म केल्याने महापाप आपल्याला भोगावं लागतं, हे आपण फक्त आपल्या माहिती करता. त्याच्यानंतर असतात नैमित्तिक कर्म, म्हणजे काहीतरी विशेष प्रयोजन असल्यानेच ते कार्य, घरामध्ये काहीतरी एक शुभ प्रसंग आहे, सत्यनारायणची पूजा करतो आपण, आता सध्या आपलं हे मास सुरू आहे का, अधिक मास सुरू आहे, पुरुषोत्तम मास,
तर चला काहीतरी सत्यनारायणाची पूजा करूया. रोज करत नाही, पण हा आहे तर त्या निमित्ताने काहीतरी आपल्याला पुण्य लाभत असतं. पण पहा, पुण्य लाभलं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर पुण्य आलं म्हणजे बंधन आलं. हा, हेच सत्यनारायणची पूजा फक्त भगवान मला तुझी फक्त भक्ती वाढवायची, तुझ्या चरणी माझी भक्ती वाढू देत, ही जर भावना असेल तर ते निष्काम झालं. बरं, म्हणजे नैमित्तिक तर झालंच, पण झालं. पण काहीतरी मला पुण्य कमवायचं आहे, तर मग ते नैमित्तिक कर्म पुण्य मिळेल नक्कीच, पण त्याच्याबरोबर काय मिळेल? त्याच्याबरोबर आपल्याला बंधन आपले वाढतात. तर त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. मौंज असते, व्रतबंध संस्कार, त्याच्यानंतर ग्रहप्रवेश, वास्तुशांत आपण करत असतो. हे सगळ्या गोष्टी काय असतात? कर्मकांडाच्याच आहेत, पण हे विशिष्ट म्हणजे काही निमित्त असल्याने करत असतो. याच्याबरोबर पण पाप आणि पुण्य, जास्त पुण्यच जोडलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रायश्चित कर्म, की आपल्याकडून काहीतरी चूक घडली, नंतर आपल्याला लक्षात आलं की हे चूक आहे, तर मग त्याच्याकरता काय असतात? प्रायश्चित कर्म. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त एक अतिशय महत्वाचं असतं, ते म्हणजे नित्यकर्म. नित्यकर्माचं महत्व काय? थोडक्यात समजून घेऊया. जास्त मी शीट येऊ देणार नाही, पण हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. नित्यकर्म कशाला म्हणतात? की पहा, आपण रोज काहीतरी संध्या, वंदना, प्रार्थना करत असतो. हे अत्यंत आवश्यक आहे साधकांकरता. मी जे शब्द वापरतो त्याच्याकडे लक्ष द्यावं. साधकांकरता हे जे नित्यकर्म आहेत, संध्या, वंदना, प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. का? याने काय घडत असतं की पहा, आपल्या हातातून अजाणतेपणे काहीतरी पाप घडत असतं. अजाणतेपणे, बरं, जाणून नाही. उदाहरणार्थ, आपण जेव्हा चालतो तर किती छोटे छोटे मायक्रोब्स ज्याला म्हणूया ते मरतात. आता ते पाप तर आहेच, पण ते अजाणतेपणे होते, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण घरात स्वच्छता करतो, आपण गॅस पेटवतो, किती असे ज्याला म्हणतो की जीवाणू असतात, की ते जीवाणू अजाणतेपणे आपल्याकडून त्यांचं हे होत असतं, ज्याला म्हणूया की ते मरत असतात. किंवा अशा प्रकारचे अनेक अजाणते पाप आपल्याकडनं घडत असतात. तर त्याचं क्षालन कधी होणार? ते क्षालन करण्याकरता हे आवश्यक असतात. अजून काय वैशिष्ट्य? की पहा, नित्यकर्म न केल्याने आपल्याला दोष किंवा पाप लागत असतात. का? कारण की अजाणतेपणे पाप घडत आहेत. नित्यकर्म न केल्याने दोष किंवा पाप हे आपल्याला लागू पडतात. पण केल्याने काय घडत असतं? केल्याने ते सगळे पाप नाहीसे होत असतात. म्हणजे अजाणतेपणे सतत पाप होत असतात, असे छोटे मोठे. तर याचं क्षालन तर पण केलंच पाहिजे. तर ते क्षालन करण्याकरता नित्यकर्म हे फार जरुरी आहे. आणि नित्यकर्माचा सर्वात मोठा फायदा जो असतो बंधू भगिनींनो, ते म्हणजे की आपल्या बुद्धीची दिशा ही पाप न करण्याकडे किंवा पापाच्या विरुद्ध जात असते. म्हणजे ती प्रोपेन्सिटीज म्हणतात, टेंडन्सी, ती कधी जातच नाही. जर साधक नित्य कर्म रोज करत असला तर त्याची कधी पण पाप करण्याची बुद्धी होणार नाही. हे नित्यकर्म करण्याचे फायदे आहेत. एका वाक्यात सांगायचं तर नित्यकर्म हे आपल्या अजाणते पाप जे असतात ते क्षालन करण्याकरता असतात, आपल्या बुद्धीला योग्य दिशा देण्याकरता असतात. म्हणून नित्यकर्म हे नेहमी केले पाहिजे. न केल्याने पाप वाढू शकतात. म्हणून संध्या, वंदना, प्रार्थना हे साधकांनी रोज केली पाहिजे, हे अपेक्षित आहे. आता हे 5 प्रकारचे कर्म, काम्यकर्म, निषिद्ध कर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित कर्म, हे याचे विभाग आपण बघितले. आता आपण त्या श्लोकाकडे वळण्याचा प्रयत्न करूया. तो श्लोक काय म्हणतो? नेहाभिक्रमनाशोस्ति, 40वा श्लोक आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोस्ति,
न इह अभिक्रम नाशः अस्ति, असा त्याचा संधी विग्रह आहे. प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकंच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूच्या मोठ्या भयापासून रक्षण करत असते. हा एक लांब लचक त्याचा अर्थ त्यांनी सांगितला. आपण त्याची फोड करून उदाहरण सकट समजण्याचा प्रयत्न करूया. नेहाभिक्रम नाशोस्ति न इह अभिक्रम नाशोस्ति. काय याचा अर्थ की हे जे कर्मयोग आपण करत असतो त्याचं फळ आपल्याला काय मिळत असतं. एक तर लौकिक फळ काहीतरी मिळतं, पण त्याची आपल्याला अपेक्षा नसते. का? आता आपण कर्मयोगी झालो आहोत. म्हणतो बघितलं मी तुम्हाला जे उदाहरण सांगेन ना, एक सांगेन कर्मकांडाच्या हिशोबाने की जे सध्या खूप प्रचलित आहे. आधी तर खूप जास्त होते, आता कमी झाले. आणि एक आपण साधक म्हणून, कारण की आपण साधक आहोत, तर साधक या दृष्टीने या श्लोकाचा अर्थ आणि कर्मकांड या दृष्टीने, या दोन्ही अर्थाने आपण अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया. तर न इह अभिक्रम नाशोस्ति म्हणजे की या कर्मयोगाचं जो आचरण करतो त्याच्यामध्ये त्याचं जो बीज असतं त्याचं कधीच नाश होत नाही, म्हणजे त्याच्या फळाचा नाश होत नाही. म्हणजे काय? आता कर्मयोग म्हणजे काय? एका वाक्यात जर सांगायचं असेल तर बुद्धीचं समत्व. आणि जर एखाद्याने कर्मयोग आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला थोडीशी पण का ना हो बुद्धीचं समत्व लाभलं, प्राप्त झालं, तर ते त्या समत्व बुद्धीचा नाश कधी पण होत नाही. न इह अभिक्रम नाशोस्ति म्हणजे जी बुद्धीचं कर्मयोगाचा आचरण आरंभ केल्यानंतर काही वर्ष आणि समजा बुद्धीचं समत्व थोडं तर प्राप्त केलं, थोडं पण एकदा ते स्तर गाठल्यानंतर त्या स्तरापासून खालती आपण जात नाही. बुद्धीचं समत्व समजा इथे हायएस्ट आहे, आपण इथपर्यंत पोहोचलो समजा 4 वर्षात किंवा 2 वर्षात, तर इथून खालती पण कधी जाणार नाही, हे लक्षात घ्या. जसं एकदा एक मुलगा ग्रॅज्युएट झाला की त्याला पुन्हा ग्रॅज्युएशन करायची आवश्यकता नाही, तो आयुष्यभराकरता ग्रॅज्युएट झाला. बिलकुल तसंच एकदा बुद्धीचं समत्व थोडं पण का ना असो ते आपण जर प्राप्त केलं तर ते कधी त्याचा नाश होत नसतो. पण आपण बघितलं की जेव्हा आपण काम्य कर्म करतो, कर्मकांड करतो, कल्पना करा की एखाद्या एक चांगला व्यक्ती आहे, भक्त आहे, आणि त्याने काहीतरी मनात कामना ठेवून 16 सोमवाराचं व्रत केलं, पण करता करता त्याने मध्येच सोडून दिला. एक 5 सोमवार केल्यानंतर सोडून दिला. मिठाची चतुर्थी 21 करतात, 5, 8, 7, 8 केल्यानंतर काय काहीतरी गडबड झाली आणि नाही झालं, तर त्याला फळ मिळेल का? नाही मिळणार. बरोबर ना? आता हे तर झालं कर्म. पण साधक या दृष्टीने आपण बघूया की एक उदाहरण घेऊया एक वेगळ्या पद्धतीचं की शेतकरी तो शेती करत आहे आणि साधक आहे आणि त्यांनी हा विचार केला की मी हे शेती म्हणजे मला ईश्वराने एक जबाबदारी दिलेली आहे आणि मी योग्य पद्धतीने शेती करेन, नफा नुकसान जे होईल मी त्याच्याकडे बघणार नाही, जे काही देव मला देतील मी ते त्याला ऍक्सेप्ट करेन, त्याला स्वीकार करेन. म्हणजे अशा एका उद्दिष्टाने तो शेती सुरू करतो. 4 वर्ष तो शेती करतो, तर आता ठीक आहे 4 वर्षात त्याला प्रॉफिट किंवा नुकसान जे काही झालं तो भाग वेगळा, ते लौकिक अर्थ झाला. पण 4 वर्षाचा हा जो त्यांनी कर्मयोगाचा अभ्यास केला आणि त्याच्या माध्यमातून त्याची बुद्धीमध्ये जे समत्व आलं, त्या समत्व बुद्धीपासून तो खालती येणार का? नाही. हा फार मोठा फरक आहे बघा.
नेहाभिक्रमनाशोस्ती म्हणजेच काय की आपण समजा लौकिक कर्म केले आणि कर्म करता करता आपण ते अर्धवट सोडून दिले तर त्याचं फळ हे नष्ट होणारं असतं. पण कर्मयोगामध्ये कर्मयोगाचं आचरण करत असताना काय होत असतं की बुद्धीचं जे समत्व आपण प्राप्त केलेलं असतं. म्हणजे समजा कर्मयोग सुद्धा आपण सोडून दिला मध्ये, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी 4 वर्ष कर्मयोगाचं आचरण केलं आणि मग 5व्या वर्षापासून त्यांनी सोडून दिलं, त्याला काहीतरी राग आला देवावरती, हरकत नाही. पण 4 वर्षामध्ये त्यांनी जे बुद्धीचं समत्व गाठलं असेल त्याचा नाश मात्र होणार नाही. त्यांनी पुन्हा समजा एक 10 वर्षानंतर पुन्हा कर्मयोगाचा अभ्यास सुरू केला तर जिथे तो उभा होता मागच्या वेळेस, ज्या टप्प्यावरती उभा होता बुद्धीच्या समत्वाच्या, तिथून त्याचा प्रवास पुढे सुरू होणार. आय होप आय एम एबल टू कन्वे व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे. मला असं वाटतंय की मला जे कन्वे करायचं ते मी कन्वे करू शकत आहे. मुश्किल काय होते बंधू की जेव्हा आपण शिवानंद हामध्ये भेटत असतो ना तेव्हा मी तुम्हाला कधी बघत असतो तर मला तुमच्याकडे बघून एक रिस्पॉन्स मिळत असतो की हो हे कळत आहे. पण इथे तुम्ही मला बघत आहात पण मी तुमच्याकडे कोणालाही बघू शकत नाही, म्हणून ती मला रिस्पॉन्स न मिळण्याने एक थोडीशी मला एक काय म्हणूया एक प्रकारचं अनकम्फर्टेबल फील होतं की म्हणजे मी जे सांगू इच्छितो ते मी कन्वे करू शकत आहे की नाही त्याची मला पावती मिळत नाही. पण माझा विश्वास आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत असतीलच. तर म्हणजे काय, जो पहिला पोर्शन आहे नेहाभिक्रमनाशोस्ती की कर्मयोगाचे जे आचरण करतात जे साधक, याच्यामध्ये त्याच्या फळाचा म्हणजे कर्म केल्याने फळाचा नाश होतो. पण जे कर्मयोग करतात आणि कर्मयोग केल्याने जे बुद्धीचं समत्व प्राप्त करतात ते समत्व त्याचा नाश कधीही होत नाही. एक प्रश्न पुन्हा मनामध्ये येतो की कल्पना करा की 4 वर्ष जो शेतकरी शेती करत होता, कर्मयोगाचा अभ्यास करत होता आणि अचानक तो वारला, काल कवळीत झाला आणि पुढचा जन्म 20 वर्षांनंतर म्हणजे पुढचा जन्म झाला आणि त्यांनी पुन्हा दुसरं काहीतरी काम चालू केलं आणि पुन्हा त्याला काहीतरी कर्मयोग कोणतरी सांगितला आणि त्याचं आचरण सुरू केलं तर मग त्याचा प्रवास पुढे कसा सुरू होणार. जिथे त्यांनी सोडलं होतं मागच्या जन्मी, जिथे त्यांनी शेती करताना मागच्या जन्मी बुद्धीचे समत्वाचा जो टप्पा गाठला होता त्या टप्प्यापासून पुढच्या जन्मी सुरू होणार एकदम 100%. आणि भगवान श्रीकृष्ण पावती देऊन सांगून राहिले नेहाभिक्रमनाशोस्ती की एकदा कर्मयोग या बुद्धीचा समत्व योग याचं आचरण सुरू केलं आणि आता याची लौकिक फळाकडे आपण लक्ष देणार नाही का. जर लौकिक फळाकडे लक्ष दिलं तर ते कर्मयोग होणारच नाही. तो शेतकरी काय म्हणतो की तुम्ही मला काही पण द्या, प्रॉफिट द्या, लॉस द्या, मी एक्सेप्ट करतो. मला म्हणजेच काय की त्याला बुद्धीचं एक समत्वाचा काही टप्पा तरी त्यांनी गाठला तर एकदा तो टप्पा गाठला तर त्याचा नाश कधी होत नाही. मग म्हणजे त्यांनी कर्मयोग सोडला, पुन्हा चालू केला, पुन्हा सोडला, पुन्हा चालू केला, काही होऊ दे, पण जे जे टप्पे तो गाठत जाणार एकदा त्याच्या खालती तो कधी जाणार. ग्रॅज्युएट झाला की तो बस झाला म्हणजे झालाय, त्याच्या पुढेच तो जाणार, मास्टर्स करणार, PhD करणार, डॉक्टरेट करणार, खालती नाही येणार. आणि मध्ये समजा त्याचं देहावसान जरी झालं तरी त्याचा पुढचा प्रवास पुढच्या जन्मी तो जेव्हाही सुरू करेल तर जिथपर्यंत तो पोहोचला होता त्याच्या पुढे सुरू होणार. आणि याचा सगळ्यात मोठा म्हणजे पुरावा काय, आपण बघतो की आपल्या सर्वांची प्रकृती किती वेगळी असते. एखादी व्यक्ती असते ती फार शॉर्ट टेम्पर्ड असते, थोडंसं इकडे तिकडे झालं की तो लागलेच फ्यूज उडतं. आणि काही लोक बघतो की अरे किती काही प्रॉब्लेम येऊ देत त्यांच्या मनाची शांतता बिलकुल जात नाही. म्हणजेच काय, सुखदुःख समय कृपा लाभा लाभो जया जयो, मागच्या जन्मी त्याने खूप काहीतरी केलेलं असतं आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू असतो. म्हणून आपल्याला असं वाटतं बिलकुल लहान मुलं पौगंड वयाचे सुद्धा
इतके शांतपणे वागतात की बघून फार आश्चर्य होतं. म्हणजे आपण जे एकमेकांची प्रकृती बघत असतो, स्वभाव बघत असतो, त्यातूनच लक्षात येतं. हीच त्याचा पुरावा, हीच त्याची पावती आहे की आपण जे काही बुद्धीचं समत्व या जन्मी आपण प्राप्त करत असतो ते नष्ट होत नाही. आपला देह गेला तरी तिथून म्हणजे पुढच्या जन्मी जिथे आपण मागच्या जन्मी सोडलं होतं तो प्रवास पुढे सुरू होतो. आपल्या एकमेकांचा स्वभाव किंवा व्यवहार बघून आपल्याला ते नक्कीच लक्षात येतं आणि ती सगळ्यात मोठी पावती आहे. तर बुद्धियोगाचा किंवा कर्मयोगाचा किंवा समत्व योगाचा या श्लोकामध्ये फायदे सांगितलेले आहेत. तर फायदा सगळ्यात पहिला हा की याच्या बुद्धी समत्व एकदा प्राप्त केल्यानंतर त्याचा नाश कधीही होत नाही. पुढचा मध्येच कर्मयोग सोडला तरी हरकत नाही किंवा देह गेला तरी हरकत नाही. ज्या टप्प्यावरती आपण बुद्धीचं समत्व सोडलं होतं त्याच्या पुढे आपला प्रवास तो सुरू होणार. इट इज ॲश्युअर्ड बाय भगवान. हे झालं पहिलं. न इह अभिक्रमनाशोस्ति. इथे बंधुभगिनींनो इह जो शब्द वापरला आहे ना त्याचा फार एक विशेष महत्व आहे. इहाचा अर्थ की हे जे कर्मयोग आहे, हे जे बुद्धियोग आहे, हे जे समत्व योग आहे, या समत्व योगाचं आचरण फक्त या मनुष्य देहातच होऊ शकतं आणि या मर्त्य किंवा पृथ्वी लोकावरतीच होऊ शकतं. याचं विवेचन करूया, फार महत्वाचं आहे. आपण कधी बघितलंय का एखादी म्हैस कर्मयोगाचं आचरण करते? नाही. कुत्रा नाही. कोणत्याही योनीमध्ये हे शक्य नाही. फक्त हे मनुष्यालाच शक्य आहे. कारण की हे सगळे पशु पक्षी प्राणी हे एका इन्स्टिंक्ट, एका ठरलेल्या रस्त्यानेच चालू शकतात. त्यांना ती देवाने उभाच दिलेली नाहीये, ती सूटच दिलेली नाहीये. तर हे मनुष्य योनीमध्येच हे शक्य आहे. म्हणून न इह असा शब्द वापरलेला आहे. आणि दुसरं पृथ्वी लोकावरतीच हे शक्य आहे. म्हणजे आपण सगळं म्हणतो की स्वर्गलोक आहे, पितृलोक आहे, देवलोक आहे, सत्यलोक आहे. पण लक्षात ठेवा या सगळ्या लोकांमध्ये गेल्या तर या सगळ्या भोग योनी आहेत. भोग योनी म्हणजे समजा एखाद्याने खूप पुण्यकर्म केले, मी आधी सांगितलंय. भगवान सारखं सांगतात की आपल्याला पाप आणि पुण्याच्या पलीकडे जायचंय का? पुण्य कितीही चांगलं जरी असलं बंधू भगिनींनो तरी लक्षात ठेवा ते बंधनकारक आहे. एखाद्याने खूप पुण्य केले आणि स्वर्गलोकात गेला तर काय करणार? तिथे मौज मजा करणार. आणि जेव्हा त्याचे ते पुण्यकर्म संपतील तेव्हा तो पुन्हा मनुष्य योनीमध्ये येऊन पृथ्वी लोकावरती कर्म करणार. आणि असं हे येणं जाणं कितीदा करायचं बाबा कटकटी? कोणी सांगितलंय उठाठोक करायला? बिलकुल नाही. आपण या पाप पुण्य स्वर्ग लोक नरक वगैरे याच्यात पलीकडे जाऊन आपल्याला मोक्ष मुक्ती ईश्वर दर्शन हेच गाठायचं आहे. आणि म्हणून इथे जो इह शब्द वापरला आहे त्याचा अर्थ की हा जो समत्व योग आहे तो फक्त मनुष्य योनीमध्ये आणि फक्त या पृथ्वी लोकावरती शक्य आहे. स्वर्ग लोकामध्ये फक्त तिथे कर्म नाहीच आहे, तिथे फक्त भोग आहे. आणि भोग संपले की आपल्याला 2 थपाडे देऊन ते खालती पाठवतील. म्हणून स्वर्गलोक नाही, नरकलोक पण नाही, पितृलोक पण नाही, देवलोक पण नाही, सत्यलोक पण नाही, कोणतेच लोक नाही. या सगळ्यांच्या वरती जे मुक्ती ज्याला म्हणतो तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. या सगळ्यांकडे सगळे प्रलोभन आहेत खालती खेचणारे, यांच्याकडे आपण लक्ष देणार नाही. म्हणून इह शब्द वापरलाय. इह शब्दाचा त्याचा म्हणजे निहित अर्थ काय आहे की हे फक्त मनुष्य हे समत्व योग फक्त पृथ्वी लोकावरती आणि मनुष्य योनीमध्ये शक्य आहे. तर आपण किती सावध असलं पाहिजे हे इथे भगवान सांगू इच्छित आहेत की या योनीमध्ये आणि पृथ्वी तलावरती राहून जर आपण या सगळ्या गोष्टींच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न नाही केला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पाहे पार मुरारे.
सारखं सारखं यावं लागेल आणि पुन्हा हे सगळं दुःखमय सगळं सहन करावं लागेल. पण कशाला? प्रयत्न करूया आणि या जन्मीच ईश्वर दर्शन मोक्ष प्राप्त करूया. असो, तर पहिला हा समत्व योगाचा पहिला फायदा की एकदा जे काहीही समत्व योग आपण प्राप्त केलं त्याचा नाश कधीही होत नाही. तो प्रवास आपण त्याच्या पुढचाच सुरू जो टप्पा गाठला त्याच्या पुढेच आपण जात असतो. दुसरा फायदा बघूया, प्रत्यवायो न विद्यते. प्रत्यवायो काय अर्थ आहे याचा? उलट फळ. हे उलट फळ हे आपण कर्मकांडाच्या अर्थात सुद्धा समजूया आणि त्याच्याच बरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हे उलट फळ कसं आपल्याला प्राप्त होत असतं ते सुद्धा बघूया. पण कर्मयोगामध्ये हे उलट फळ मुळीच नसतं, हे आधी लक्षात ठेवा. फायदा काय? फायदा नंबर 2. फायदा नंबर 2 कर्मयोगाचा समत्व बुद्धीचा हा आहे की आपल्याला इतर जे काम्य कर्म असतात किंवा आपण जे कर्म करतो, कर्मयोग सुद्धा नाही केलं तर त्याचे उलट फळ मिळण्याची आपल्याला शक्यता असते. पण कर्मयोगामध्ये कधी पण उलट फळ मिळत नसतो, हे लक्षात ठेवा. प्रत्यवायो न विद्यते. उलट फळ कर्मयोगामध्ये समत्व योगामध्ये कधीही प्राप्त होत नसतो. कसं आपण बघूया की पहा, सध्या पण काही काही ठिकाणी आपण ऐकतो की समजा पाऊस नाही झाला तर काही यज्ञ वगैरे करतात. कोणाला काही विशिष्ट पद पाहिजे असेल, सत्ता पाहिजे असेल. आता या गोष्टी किती सत्य आहेत जर तुम्ही मला असं विचारलं तर याची शक्यता सध्या फार कमी का असते? कारण की त्या प्रकारचे ते निष्ठावान पुरोहित नाही आहेत आणि जे यजमान आहेत त्यांची पण तेवढी निष्ठा नाही आहे. म्हणजे सगळ्याच दूर बांधले. कारण की काळाच्या प्रवाहामध्ये प्रत्येक गोष्टीचा ऱ्हास होत असतो आणि त्याच्यामुळे काय की लोक करतात सध्या, नाही असं नाही, पण फार शेवटी नसते की त्याचे फळ मिळतीलच. पण हे जे कर्मकांड करत असताना समजा काही चूक घडली तर ही पूर्ण शक्यता असते की ज्या फळाकरता हे कर्मकांड केलेलं असतं त्याचं विपरीत फळ मिळण्याची शक्यता असते. म्हणजे पाऊस पडू देत त्याच्याकरता यज्ञ केलं आणि समजा काहीतरी त्या मंत्रामध्ये चूक झाली तर कदाचित दुष्काळ 2 वर्षाकरता पडू शकतो, ही शक्यता असते. पण कर्मयोग जे आचरणात आणतात त्यांच्या कर्मातून किंवा त्यांच्या त्या कर्म जे काही ते सेवा करतात त्याच्यातून उलटफळ मिळण्याची शक्यता नसते. हे पहा, इथे मी जो उदाहरण तुमच्या पुढे मांडणार लौकिक जीवनाचा, हा कर्मकांडाचं उदाहरण सोडून द्या कारण की आपण कर्मकांड सध्या करत नाही म्हणून फक्त तुला समजवण्याकरता मी ते सांगितलं. पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर कर्मयोग न करता फक्त कर्म करतो तर फक्त कर्म करत असताना विपरीत फळ काय असतं? विपरीत फळ काय असतं तर एक छोटंसं उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. की कल्पना करा एक गृहिणी आहे आणि ती स्वयंपाक करत आहे, पाहुणे येणार आहेत आणि ती कर्म करत आहे, कर्मयोग नाही. कर्म करत आहे म्हणजे काय की काहीतरी मनामध्ये एक वासना आहे की पाहुणे आले पाहिजे, आज येणार आहेत आणि मी खूप चांगला स्वयंपाक करणार आणि माझ्या स्वयंपाकाची स्तुती झाली पाहिजे, हे झालं कर्म. पण तीच गृहिणी जर असा विचार करेल की हे पाहुणे जे आहेत हे ईश्वराने पाठवलेले आहेत, त्यांच्याकरता मी उत्तम स्वयंपाक करणार, स्तुती करो ना करो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा झाला कर्मयोगाचा भाग. कर्माचा भाग काय की नाही, मी चांगला स्वयंपाक करणार आणि माझ्या स्वयंपाकाची स्तुती झालीच पाहिजे. बस, पाहुणे आले आणि कल्पना करा फार जवळचेच पाहुणे आले आणि त्यांना कदाचित तो
स्वयंपाक नाही आवडला, त्याने काही स्तुती नाही केली, तर लागलीच कदाचित जी गृहिणी कर्म करत होती तिच्या अपेक्षा भंग झाल्या आणि तिला लागलीच क्रोध आला. क्रोध आला, मात्सर्य आलं, किंवा बोलता बोलता त्यांनी इतर कोणत्या तरी एखाद्या भगिनीच्या स्वयंपाकाची स्तुती केली, मात्सर्य झालं. म्हणजे काय झालं की कर्मामध्ये अपेक्षा असल्याने विपरीत फळ मिळालं, मात्सर्य मिळालं, क्रोध मिळालं, स्तुती तर मिळालीच नाही. पण हे कशामुळे मिळालं? हे मिळालं कर्मामध्ये अपेक्षा, वासना, कामना असल्याने. पण दुसरी एक गृहिणी की जिने स्वयंपाक केला, पण तिची भावना, त्या भगिनींची भावना अशी होती की हे पाहुणे ईश्वराने पाठवलेले आहेत आणि मी यांना माझ्याकडून जे एक ज्याला म्हणतो की बेस्ट ऑफ बेस्ट स्वयंपाक करून खाऊ घालणार, स्तुती करत ना करत मला काहीही फरक पडत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर पाहुण्यांनी स्तुती केली तरी तिचा मनाचा तोल जात नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? म्हणण्याचा अर्थ असा की जे कर्मयोगाचं आचरण करतात त्यांना त्याच्या मनाचा तोल जातच नाही, तर प्रत्यवायू येणार कुठे? पहिली भगिनी जी स्वयंपाक करून जी कामना होती म्हणजे माझ्या स्वयंपाकाची स्तुती झाली पाहिजे, तिला प्रत्यवाय काय मिळाला? क्रोध मिळाला, कारण की माझी स्तुती झाली नाही. दुसऱ्याची स्तुती केली म्हणून तिला मात्सर्य सुद्धा आलं. हे काय? हे प्रत्यवाय. पहा, जिथे कर्मामध्ये अपेक्षा आहे, जिथे कर्मामध्ये अपेक्षा आहे, मग ते कर्मकांड असो की आपलं दैनंदिन कार्य असो, आपल्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो हे क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य का येतं? कारण की आपल्या कर्मामध्ये अपेक्षा असतात आणि या सगळ्या गोष्टी जे येतात, लोभ, क्रोध, मोह, मद, मात्सर्य, हे प्रत्यवाय असतात. पण जे सजग साधक असतात आणि जे कर्मयोगाचा आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी येतच नाही. का? स्तुती केली तरी त्यांचा मनाचा तोल जात नाही, कोणी निंदा केली तरी मनाचा तोल जात नाही. का? त्यांना जे प्राप्त करायचं होतं, बुद्धीचं समत्व, जे फळ प्राप्त करायचं होतं ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून जेव्हा आपण कर्म करतो अपेक्षेने, आकांक्षेने, तर तिथे प्रत्यवायो येते. पण इथे जे म्हणतात प्रत्यवायो न विद्यते, याचा अर्थ काय? की जे साधक समत्व बुद्धीचं किंवा कर्मयोगाचं आचरण करतात त्यांच्या जीवनामध्ये कधी पण प्रत्यवायो म्हणजेच उलट फळ कधी होत नसतं. उलट फळ त्यांना कधी प्राप्तच होत नाही. निंदा पण समजा आली तरी ते बिलकुल क्रोध न करता, प्रतिक्रिया न देता त्याला सहन करतात. आता उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज किती अभंगांची रचना केली आणि साधुमारांनी काय केलं होतं? द्वेषापोटी ते सगळं त्यांचं ते लिहिलेले सगळे अभंग नदीत बुडवले. त्यांची प्रतिक्रिया काय होती? बरं विठोबा, जर तुझी हीच इच्छा आहे असंच होऊ दे, फक्त शांतपणे बसून राहिले झाडाच्या खाली, बाकी काही प्रतिक्रिया नाही. बुद्धीचं समत्व गाठलेलं होतं, बुद्धीचं समत्व गाठलेलं होतं म्हणून. आणि ईश्वराची तू विठ्ठला तुझी हीच इच्छा का? नाही, पूर्ण होऊ दे, मला मान्य आहे. मनाचा तोल गेला नाही. का? कारण की बुद्धीचं समत्व गाठलेलं होतं म्हणून. म्हणजे बुद्धीचं समत्व गाठल्याने काय झालं? प्रत्यवायो न विद्यते. म्हणजे आपल्या दृष्टी, आता आपण समजा आपले ग्रंथ असतं, माझं काही लिहिलेलं असतं आणि ते गेलं असतं, ते साधनाला चांगलं दाखवलं असतं मी. का दाखवलं असतं? म्हणजे मनामध्ये हा विचार येणं की मी त्याला दाखवलं असतं, हेच प्रत्यवाय आहे. विपरीत फळ कर्मामध्ये हे जे आपल्या जीवनामध्ये सारखं सारखं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर येतात,
हे काय आहे? आपण जे कर्म करतो म्हणून त्याचं हे विपरीत फळ आहे. पण हेच आपण जर कर्मयोग केलं तुकाराम महाराजांसारखं, तर आपल्या जीवनात प्रत्यवायोमध्ये कितीही दुर्घटना घडू देत काही फरक पडत नाही. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला सुद्धा एक फार बोलका प्रसंग, इतर प्रसंगात आपण याची चर्चा नक्की केलेली, पण आता पुन्हा प्रसंग आहेत. तर पहा, अवतारांच्या जीवनामध्ये एकच घटनेचे अनेक अर्थ आपल्या समजण्याकरता आपण काढू शकतो, त्यात काही दोष नाही. अवघ जीवन एवढं कष्ट करून स्वामीजींनी बेलूर मठाकरता जमीन विकत घेतलेली आहे. 1899 साली कलकत्त्याला प्लेग आला आणि स्वामीजी स्वतःच शिवभावे जीव सेवा आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायाच्या या सिद्धांताचं त्यांनी प्रतिपादन केलं जोर जोराने. पश्चिममध्ये पण, भारतामध्ये पण. भारतामध्ये जास्तच, कारण की गरिबांची सेवाची आवश्यकता भारतात जास्त आहे आणि प्लेग पसरलेला आहे. तर त्यावेळेस इतके कमी तुटपुंजी धन होतं स्वामीजींकडे, ते 2 दिवसातच सगळं सेवा करायला संपलं. आता काय करायचं? पहा, समत्व असल्याने आता मी काय करू वगैरे वगैरे असं काही नाही. 4 दिवस आधीच रजिस्ट्री झालेली जमिनीची, त्यावेळेस 9 लाखामध्ये घेतलेली जमीन 1899. आता काय 90 करोड की किती करोड अवघड सांगणं असं. पण म्हणजे पहा, मनामध्ये कोणताही चलबिचल नाही. म्हणजेच काय, कर्मयोग केलेला आहे म्हणून तयार आहेत. लागलीच म्हणतात आपल्या गुरुबंधूंना की चला ही जमीन विकूया आपण. अरे लोक मरून राहिले, अरे हे लोकच नाही वाचले तर हे मठमिशन कोणा करतात? हे वाक्य तेच बोलू शकतात ज्यांच्या जीवनामध्ये समत्व यांनी गाठलेलं आहे, समत्वाचा टोक गाठलेलं आहे. हेच दुसरं कोणी असतं, अरे बापरे मी इतक्या मेहनतीने कमवलं कसं सोडणार? हे प्रत्यवायोगाचं आहे. म्हणजे कर्माचे प्रत्यवायो, कर्मयोगाचे प्रत्यवायो कधीही होत नसतात. हा फायदा नंबर 2, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सिद्धांत काय म्हणून एकदा उजळणी करूया. पहिला म्हणजे की कर्मयोगाचा आचरण करत असताना, समत्व योगाचा आचरण करत असताना ज्या ज्या टप्प्यावरती, म्हणजे बुद्धीचं समत्व आपण जे प्राप्त करत असतो आणि ज्या टप्प्यावरती पोहोचत असतो त्या टप्प्यापासून आपण कधी पण खालती जात नाही, वरतीच जात असतो. एक. दुसरं, कर्मयोगाच्या आचरणामध्ये कधी पण उलट फळ मिळत नसतं, पण कर्म करत असताना उलट फळ मिळण्याची पूर्ण शक्यता असते, किंवा राधा मिळतच असं म्हटलं तर जास्त योग्य होईल. कर्म करत असताना आपल्याला उलट फळ हे मिळतच असतं. कर्मयोग करत असताना प्रत्यवायो न विद्यते, त्याचं उलट फळ कधी मिळत नसतात. दुसरी ओळ घेऊया. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आणि स्वल्पम अप्यस्य धर्मस्य म्हणजे या धर्माचं थोडंसंही आचरण केल्याने, स्वल्पम अति थोडं, स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या भयापासून आपलं हे रक्षण करत असतं. फार मोठा भय म्हणजे कोणता हो? आपलं संपूर्ण जीवन, बंधू भगिनींनो, आपण साधारण साधक आहोत, तर आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते भयाने भरलेलं आहे. आपण लोकांपुढे बिलकुल फार मोठी, ज्याला म्हणतात की बहादूर बनत असतो, पण पहा आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये, आमच्या पण मनामध्ये, अरे असं होईल का, तसं होईल का, मला काही रोग होईल का, माझा ऍक्सिडेंट होईल का, तो माझी वस्तू हिसकून घेईल का, किती प्रकारचे भय. मी तिकडे जात आहे, माझा अपमान नाही करणार, माझं काम होईल ना.
किती, आणि यासारखे, हे तर छोटे भय सांगितले, सगळ्यात मोठा भय म्हणजे मृत्यू भय, सगळ्यात मोठा भय. पण इकडे भगवान काय म्हणतात, स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, की या निष्काम कर्मयोगाचं, या समत्वयोगाचं थोडं पण पालन केलं तर आपल्याला या सर्व भयांपासून मुक्ती मिळते. एका दिवसात हे होत नसतं, एका दिवसात बुद्धीचं समत्व सुद्धा येत नसतं. त्याच्याकरता खूप जीवाचा आटापिटा करावा लागतो. पण जसं जसं आपण निष्काम सेवा, निस्वार्थ सेवा करतो, लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये एका प्रकारची स्ट्रेंथ निर्माण होते. एका युवकाने विचारलं होतं स्वामीजींना की स्वामीजी मी खूप ध्यान धारणा करतोय पण माझी प्रगती होत आहे, मला असं वाटत नाही. स्वामीजी त्याला लागलीच म्हटलं की तू तुझी ध्यान धारणा सोड आणि तुझ्या अवतीत, त्यांनी म्हटलं आधी की तुझे हृदयाचे दार आणि खिडक्या उघड आणि आधी बघ तुझ्या अवतीभोवती काही गरजू लोक आहेत का, दरिद्री उपाशी लोक आहेत का, त्यांची सेवा कर आधी निस्वार्थ भावनेने. असं का म्हटलं? याचा अर्थच आहे की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एक ती ताकद येत नाही, ही जी मानसिक ताकद जे म्हणतो ना आपण, ती मानसिक ताकदच आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या भयाचा नाश करते. आणि ती ताकद कुठून येते? ती निस्वार्थ सेवेतून येते. आज मी किती म्हटलं की अरे मी मृत्यूला घाबरत नाही, पण मनात कुठेतरी ते असतं. जसं जसं आपण आपल्या जीवनामध्ये निस्वार्थतेचा अभ्यास करू, पहा जीवनातले प्रत्येक भय हे नाहीसे होते. पण त्याच्याकरता आवश्यक काय? स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आपल्या जीवनातले प्रत्येक भयाचं निराकरण होईल जर आपण या समत्व बुद्धी, समत्व योगाचं आचरण केलं, निष्काम कर्म. कारण की ती निस्वार्थ सेवाच एक असं एक यंत्र आहे, असं एक फॉर्म्युला आहे, असं एक सूत्र आहे की ज्याच्या आचरणाने आपल्यामध्ये अनंत शक्ती ती बाहेर प्रकट होत असते. याच्या आधी सुद्धा आपण किती चर्चा केली की पहा दिव्यत्व सर्वांमध्ये विद्यमान आहे, पण ते झोपलेलं आहे, पोटेन्शियल आहे. त्याला जागृत कसं करायचं? की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने इतरांकरता झटतो तेव्हा ती ताकद जागृत होते, ती शक्ती जागृत होते, ती डिग्निटी जागृत होते. आणि ती इथे जागृत झाली की मग जन्ममृत्यू कोणत्याही भीतीला आपण कधी घाबरणार नाही. म्हणून इथे भगवान म्हणतात स्पष्टपणे स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, की हा तिसरा फायदा आणि अतिशय महत्वाचा. आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण खूप काहीतरी विभिन्न काहीतरी ग्रंथींनी ग्रासलेलं असतं, त्याच्यामुळे भय आपल्या मनामध्ये आलेलं असतं. आणि ते ग्रंथी दुसरं तिसरं कोणी निर्माण करत नाही, आपणच निर्माण करत असतो. तर त्या ग्रंथींपासून कसं आहे म्हणजे बाहेर कसं पडायचं? अनेकदा असं पण होतं, काही युवक येतात किंवा काही मध्यवयीन लोक येतात आणि काही थोडंसं कंप्लेंट करतात की थोडंसं डाऊन सिंड्रोम फील होत आहे, असं होत आहे. अशा सर्व लोकांना मी हे सांगतो की भाई थोडंसं काहीतरी करा. तुम्ही जिथे राहता त्या सोसायटीमध्ये नाही काही तर तुमच्या सोसायटीचे ते हे असतात सिक्युरिटी, त्यांच्या मुलांना शिकवा. तुमच्याकडे काम करणारी बाई येते, तिच्या काहीतरी निस्वार्थ भावनेने करा. हे पहा या सगळ्या गोष्टींनी आपल्या जीवनातले सगळे ग्रंथी निघून जातात. आता ज्या निष्काम कर्मयोगाने जर मृत्यू भीती निघून जाते तर या छोटे मोठे भीती काही हे आहे का? त्याला काही अस्तित्वच नाही. पण निस्वार्थ भावनेने केली पाहिजे, हे फार अपेक्षित आहे, हे फार अपेक्षित आहे. इथे जे म्हटलं गेलेलं आहे स्वल्पम अप्यस्य धर्मस्य, म्हणजे म्हणजे हे जे म्हणतो की स्वधर्माचं पालन. आता पुन्हा पहा की इथे जो प्रश्न येतोय की स्वधर्माचं किंवा कर्तव्याचं पालन, पण ते कसं केलं पाहिजे? आता आपण कर्मयोगाची चर्चा करत आहोत बरं. हे टर्म्स मी खूप यूज करतोय, पण याला तुम्ही घाबरून जाऊ नका. स्वधर्म किंवा कर्तव्य हा एकच गोष्ट झाली.
मग स्वधर्म आणि कर्तव्य याला कर्मयोगामध्ये कसं बदलायचं? कळतंय मी जे शब्द वापरतोय? स्वधर्म आणि कर्तव्य हे जवळपास एकच आहे. आपण टेक्निकली त्याचा अंतर बघितला होता, पण आता तो फक्त एक थ्योरिटिकल अंतर बघितला होता. पण आपल्या मनाची जी वृत्ती असते त्या वृत्तीनेच आपण ईश्वराकडे जाणार आहोत, त्याला स्वधर्म म्हणतात. आणि त्यालाच साधका करता ईश्वर प्राप्ती हेच कर्तव्य आहे. तर या कर्तव्याला कर्मयोगामध्ये कसं बदलायचं? तर आपण जे काही कर्तव्य आपलं दैनंदिन करत असतो त्याच्यामध्ये असलेली आसक्ती काढली म्हणजे तेच कर्तव्य कर्मयोग झालं. आणि त्याच कर्मयोगाला इथे स्वल्पम अप्यस्य धर्मस्य असं म्हटलंय. एका वाक्यात सांगितलं की आपण जे काही दैनंदिन कर्म करत आहोत, घर स्वच्छ करणे, स्वयंपाक करणे, ऑफिसमध्ये जाणे, आई वडिलांची सेवा करणे, मुलाचा अभ्यास घेणे, याच्यामधूनच आपल्याला ईश्वर गाठायचा आहे. कसा? फक्त त्याच्यामधला असलेला ममबोध, अहमबोध हा काढून घे बस. हे जे एक तासामध्ये चर्चा करत आहोत ना, त्याचा जर गोषवार म्हटलं तर एकच वाक्यात सांगितलं. आपण जे काही करत आहोत त्याच्यामधून फक्त आपला अहम काढा. अहम काढला म्हणजे काय होईल की आपण ते बुद्धीच्या समत्वाला प्राप्त होऊ. आपण बुद्धीच्या समत्वाला प्राप्त होऊ आणि त्यालाच इथे भगवान आहे. आणि ते जे समत्व प्राप्त करू त्याचे फायदे काय? तर नेहाभिक्रमणाशोस्ती. म्हणजेच जसं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ, टप्प्याटप्प्याने पुढे जाता जाता त्याच्या अभिक्रमचा नाश होत नाही. म्हणजेच बुद्धीचं समत्व प्राप्त केलं तर त्याचा नाश होणार नाही, एक फायदा. दुसरा, प्रत्यवायो न विद्यते. साधारण कर्मामध्ये चूक काही घडली तर त्याचे उलट फळ मिळण्याची शक्यता असते. आपला क्रोध वाढू शकतो, कोणी आपल्यावरती रागवू शकतं, आपल्या वासना वाढू शकतात, आपला लोभ वाढू शकतो, मद वाढू शकतो कर्मामध्ये. पण कर्मयोग केला त्याचे काहीही उलटफळ कधी मिळत नसतात. दुसरा फायदा. आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा फायदा की या समत्वबोध किंवा या कर्मयोगाचा किंवा हे जे कर्तव्य आपण करत आहोत त्यातून आसक्ती काढल्यानंतर त्यालाच कर्मयोग म्हणतात. त्यांनी काय घडत असतं तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची भीती आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे मृत्यू भीती ही सुद्धा आपल्या जीवनातून नेहमी करता निघून जाईल. तर हे 3 अत्यंत महत्त्वाचे फायदे या समत्व योगाचे, या कर्मयोगाचे इथे भगवानांनी सांगितले. ठरलेली वेळ पूर्ण झालेली आहे. आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढे या कर्मयोगाच्या आचरणाकरता कशा प्रकारचे आपले विचार पाहिजे, कशा प्रकारची आपली बुद्धी पाहिजे हे सांगण्याकरता 41, 42, 43 आणि 44 हे 4 श्लोक हे फार सगळे इंटरकनेक्टेड आहे. ते आपण बघूया की कसं आणि कोणत्या पद्धतीने त्यांना त्याचं विवेचन करायचं. माझी अशी इच्छा आहे की एकाच वर्गात हे सगळे झाले तर फार बरं होईल, पण असं वाटत नाही कारण की आपल्याला विवेचन त्याच्या आतमध्ये थोडंसं जावं लागेल. आणि पुढचे हे जे 4 श्लोकांची चर्चा करत असताना पुन्हा आपल्याला आपले दैनंदिन कर्म आणि कर्मकांड या दोघांचं थोडंसं सहाय्य घ्यावं लागेल. पण मला असं वाटतं की हे जे अंतर मी आपल्या पुढे व्यवस्थित पद्धतीने मांडू शकलो आहे, कारण की कर्मकांडांचं महत्त्व साधकाला काही नाही. एक लक्षात ठेवा, कर्मकांडांचा महत्त्व साधकाला मुळीच नाहीये. का? की कर्मकांडातून काय होत असतं? काहीतरी लौकिक फायदा मिळतो, पैसा मिळतो, यश मिळतो, संपत्ती मिळते, सत्ता मिळते. साधकाला हे सगळं पाहिजे का? नाही. साधकाला यांच्या पलीकडे जायचंय, जीवन कृतार्थ करून घ्यायचंय, मुक्ती प्राप्त करायची आहे. पण हे सगळे कर्मकांड किंवा पुण्य आणि पाप आणि स्वर्ग नरक याच्या थोड्या गोष्टी असून पुढच्या 3-4 श्लोकात येणार आहे. पण त्याची चर्चा आपण 2 पद्धतीने करणार आहोत, कर्मकांडाच्या हिशोबाने आणि आपण दैनंदिन कर्तव्याच्या हिशोबाने. आपण दैनंदिन कर्तव्याच्या हिशोबाने का करणार आहोत? कारण की आपण कर्तव्य करत असतो, आपण कर्मकांड करत नाही. पण समजण्याकरता कर्मकांडाचे थोडं सहाय्य घेऊया. तर पुढच्या सोमवारी पुन्हा आपली भेट होईलच.
आणि हे पुढचे 4 श्लोक त्याची चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. सोमवारी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि